नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या वर्षी आपण सजीव आणि निर्जीव यांच्या बाबतीत अभ्यास केलेला होता. सजीव कोणाला म्हणायचो आपण? तर ज्यांची वाढ होते, ज्यांचं पुनरुत्पादन होतं, नवीन जीवाची निर्मिती होते, त्यांना आपण सजीव म्हणतो. तर निर्जीव कोणाला म्हणतो? तर ते जागचे हालत नाही, ज्यांची वाढ होत नाही, ज्यांना बाळं होत नाहीत, ज्यांचं पुनरुत्पादन होत नाही, त्यांना आपण निर्जीव असं म्हणतो. तर आता आपल्याला आज हा पुढचा नवीन धडा बघायचा आहे, सजीवांचे परस्परांशी असलेलं नातं. त्याचा आपण आज विचार करणार आहोत. माणसाच्या मूलभूत सगळ्या सजीवांच्या, माणसांच्याच असं नाही मी म्हणणार, सजीवांच्या मूलभूत 3 गरजा आहेत: अन्न, वस्त्र, निवारा. आणि ह्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा पूर्ण होण्यासाठी प्रत्येक सजीवाला, ह्या सजीवांमध्ये सगळे प्राणी, मनुष्य आणि वनस्पती सगळ्यांचा अंतर्भाव होतो. ही गोष्ट अगदी लक्षात घ्या, विशेषत्वाने लक्षात घ्या की सजीव म्हणजे फक्त माणूस नाही, तर माणूस आहे, वनस्पती आहेत, सर्व पशुपक्षी आहेत, सगळ्यांचा अंतर्भाव याच्यामध्ये होत असतो. माणसाला जशी प्राण्यांची गरज भासते, तसं प्राण्यांनाही वनस्पतींची आणि माणसांची गरज लागत असते. माणसाला खायला लागतं, ते अन्न वनस्पतींकडून मिळतं. माणसाला कपडे हवे असतात, तर ते कपड्यांचं जे माणसाची भूक आहे, कपड्यांची जी मूलभूत गरज आहे, तर ती सुद्धा वनस्पतींकडून मिळते. तर कशी? तर वनस्पतींकडून, वनस्पती म्हणजे कापसाचं झाड आहे, कापसाचा जो धागा आहे त्याच्यापासून, धाग्यातून कापड निर्मिती होते. म्हणजेच मूळ कोण देतं? तर वनस्पती पुरवतात. निवाऱ्यासाठी प्राणी घरटी बांधतात, माणसांना बांधकामात लाकूड लागतं. मधमाशा ज्या आहेत त्या सुद्धा फुलातील मध खातात आणि त्याच्यावर गुजराण करतात, त्याच्यावर वाढतात, जगतात. गाई गुरं चारा अन्न म्हणून घेतात. जर समजा माशांनी ठरवलं की तलावाचे प्रदेश सोडायचे, नदीचे प्रदेश सोडायचे किंवा समुद्राचे प्रदेश सोडायचे, आणि जर माशांनी ठरवलं आपण झाडावर राहायचं, तर हे जमेल का? नाही जमणार. तर याच्यासाठी आपल्याला एक प्रयोग बघायचा आहे. हा प्रयोग सगळ्यांनी घरी करून बघायचा आहे. अशा 2 इथे दाखवलेल्या आहेत. त्या हिंगाच्या 2 डब्या घ्यायच्या, दोन्हीमध्ये माती घालायची. एका डब्याला 1 नंबर म्हणा, आकडा टाका, काहीतरी खूण करा. दुसऱ्याला 2 नंबर करा. दोन्ही डब्यांमध्ये सेम एकाच प्रकारच्या कुठल्याही वनस्पतीच्या बिया टाका. पहिला जो डबा आहे त्याला रोज, दोन्ही डबे शेजारीच ठेवायचे. एका डब्याला 2 चमचे पाणी घाला आणि एका डब्याला रोज कपभर पाणी घाला. काय होतं ते निरीक्षण जर केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ज्याला पाणी कमी दिलेलं आहे त्या डब्यातील वनस्पती ही चांगली जोमाने इथे वाढलेली असते. आणि याच्या उलट काय होतं की जिथे पाणी जास्त पडलेलं आहे ते झाड जगलेलं नाहीये, उन्मळून पडलेलं आहे. म्हणजेच गरजेपेक्षा जर जास्त पाणी मिळालं तर वनस्पती कुजतात. प्रत्येक प्रकारच्या सजीवाच्या गरजा या जिथे पूर्ण होतील तिथेच ते सजीव आढळतात. तर मासे काही झाडावर जगू शकणार नाहीत, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची. हाच विचार जर आपण जंगली प्राण्यांच्या बाबतीत केला, वाघ, सिंह किंवा हरिण, रानगवे असतात, याखेरीज अजून बरेच प्राणी असतात. मग हे जंगलामध्येच का राहतात, गुहेमध्येच का राहतात? तर त्यांना त्यांच्या घरांची ही सोय, ते प्राणी शोध लावतात की कुठे डोंगर कपारी आहे, कुठे आपल्याला आपलं रक्षण होईल, आपली शिकार होणार नाही. याच्यासाठी वाघ हे दबा धरून बसतात आणि जिथे डोंगर कपारी असतात अशा ठिकाणी वाघ राहतात. आणि ते राहताना त्यांना अजून एक काळजी घ्यायला लागते की पाणथळ जागा कुठे आहे, की आपल्याला पाण्याची सुद्धा जी आपली प्राण्यांची गरज आहे ती पण भागली पाहिजे, हा पण ते विचार करत असतात. आणि याच्या खेरीज जे हरण म्हणा किंवा रानगवे, नीलगाय हे जे आहेत, हे कुठे राहतात? तर जिथे गवताळ प्रदेश आहे तिथे ते राहतात. ही गोष्ट जंगली प्राण्यांना माहीत असते, वाघ सिंहांना माहीत असते. आणि त्यामुळे वाघ सिंह हे गवताळ प्रदेशाच्या तिथे दबा धरून बसतात, शिकार करण्यासाठी बसतात. कारण त्यांच्या अंगावर जे पट्टे आहेत ते सुद्धा त्यांच्या
रक्षणासाठी निसर्गाने ते त्यांना दिलेलं एक आवरण आहे, एक कवच आहे असं आपल्याला म्हणता येतील. आणि तिथे त्या गवताळ प्रदेशात ते ओळखू येत नाहीत, ते लपून राहतात आणि बरोबर ते दबा धरून हरिण, गवे, नीलगाई अशा प्राण्यांची तिथे शिकार करत असतात. आपल्याला आता इथून पुढे असं म्हणता येईल की जे पाळीव प्राणी आहेत हे आपण का पाळतो, तर पाळीव प्राण्यांपासून सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी उपयोग होतो, त्यांची मदत होत असते. जसं गाय आपल्याला दूध देते, दूध दुभतं सगळं मिळतं आपल्याला. गाई बैल, म्हशी आहेत, ही जी जनावरं आहेत त्यांच्यापासून आपल्याला शेण मिळतं, मग त्याच्यापासून गोवऱ्या होतात, गोबर गॅस तयार केला जातो. कोंबडी आहे, कोंबडीचा अंडी मिळतात कोंबड्यांपासून किंवा मांस मिळतं. काही प्राणी आहेत ते ओझी वाहण्यासाठी मदत करतात, कष्टाची कामं करण्यासाठी घोड्यासारखा वगैरे प्राण्यांचा उपयोग होतो. मेंढीपासून लोकर मिळते, फुलपाखरापासून सुद्धा मध मिळतो. आणि प्राणी सुद्धा माणसांना जीव लावतात आणि माणसंही प्राण्यांना आपलंसं करतात. याखेरीज प्राण्यांनाही वनस्पतींची फळं मिळत असतात. प्राणी सुद्धा वनस्पतींची, झाडांची जी फळं आहेत ती फळं खातात. उदाहरणार्थ पोपट पेरू खातो किंवा माकड. आणि ही जी मदत आहे, वनस्पतींची जी मदत आहे ती माणसाला पण मिळते. म्हणजे माणसं सुद्धा फुलं घेतात, वनस्पतींची फळं घेतात. म्हणजेच हे जे सजीवांचं जे चक्र आहे, वनस्पती, प्राणी आणि माणूस, हे तिघं एकमेकांवर परस्पर अवलंबून आहेत. वनस्पतींना प्राण्यांची गरज लागते, प्राण्यांना वनस्पतींची गरज लागते, माणसांना पण गरज लागते. या गरजांच्या पूर्ततेसाठी योग्य मार्गाने लागवड करून शेतकरी ही खतं घालतात, कीटकनाशकं घालतात आणि त्याची चांगली छान वाढतील तशी ती पिकं याची काळजी घेतात. परिसरात जे काही बारीक सारीक किडे असतात तर त्यांचं भक्ष्य सरडे किडे खातात, साप असतात ते उंदीर बेडूक खातात, वाघ असतात ते हरणांना वगैरे खातात, हे आपण आता पाहिलं. म्हणजेच एकमेकांवर अवलंबून असतात. सगळे सजीव हे एकमेकांवर अवलंबून असतात. काही माकडं असतात, ही माकडं ही झाडांवर राहतात. माकड वेगळं असं घर बांधत नाही, तर झाडांवरच ते राहतात आणि म्हणून त्यांना म्हटलेलं आहे वृक्षवासी. हे वृक्षवासी प्राणी आहेत. तर वृक्षवासी प्राणी म्हणजे कोण, तर माकड आणि खारी. त्यांच्या आधाराने ते तिथे राहतात, तिथेच फळं खातात, जे काही त्यांचं अन्न असेल ते खातात आणि त्यांच्या विष्ठेतून, झाडावरून त्यांच्या विष्ठेतून बीजप्रसार होतो आणि नवीन झाडं वाढायला मदत होते. घरटी बांधण्यात सुद्धा पक्ष्यांना एक प्रकारे झाडच मदत करतात. ऋतुमानानुसार आपण कपडे जे वापरतो, जसं उन्हाळ्यामध्ये सुती कपडे वापरतो, पावसाळ्यामध्ये छत्री रेनकोट वापरतो, हिवाळ्यामध्ये लोकरीचे कपडे वापरतो. ह्या ऋतुमानाचा पशुपक्ष्यांवर, सर्व सजीवांवर काही ना काहीतरी परिणाम होत असतो. काही प्राणी तर असे आहेत की ते स्थलांतर करतात. परदेशातले प्राणी तिकडे ज्या वेळेला थंडी वगैरे असते तेव्हा ते आपल्याकडे येतात. आपल्याकडे जेव्हा थंडी पावसाळा असतो तेव्हा आपले काही पक्षी प्राणी हे दुसऱ्या ठिकाणी जातात. याला स्थलांतर असं म्हणतात. ऋतुमानानुसार सुद्धा वनस्पतींमध्ये सुद्धा बदल होतात. प्राण्यांमध्ये, माणसांमध्ये आपण ऋतुमानानुसार कपडे वापरतो, आपला आहार बदलतो, आपण खाणं पिणं याच्यात पण बदल होतो. तसा ज्याला आपण सृष्टी म्हणतो, ज्याला आपण वनस्पती म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बदल दिसून येतात. जसं आपण म्हणतो पावसाळ्यामध्ये सृष्टी बहरते, हिवाळ्यात पानं झडून जातात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला चैत्रात आपण म्हणतो चैत्र महिना बहराचा, वास आंबे मोहरांचा, म्हणजे आंब्याच्या मोहराला सुरुवात होते आणि सगळी सृष्टी परत नवीन पालवीनी तरारून निघते. त्यानुसार फळांचे सुद्धा हंगाम असतात वेगवेगळे. भाजीपाल्यात बदल होतो, आपल्या खाण्यापिण्यात त्या ऋतुमानानुसार बदल होतो. ठराविक ऋतूत ती फळं बाजारात दिसतात. वर्षभर आंबा आता न दिसण्याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल की आंबा हा फक्त आपल्याला उन्हाळ्यामध्येच मिळतो, त्यात काळामध्ये, त्या हवामानामध्येच ते पीक येतं. म्हणजेच ऋतुचक्र, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यानुसार सर्व सजीव म्हणजे मनुष्य, प्राणी आणि वनस्पती सगळे सजीव त्या त्या परिस्थितीशी जुळवून आनंदाने जगतात. सगळ्यांची आपल्याला एकमेकांची मदत होत असते. सगळेजण एकमेकांशी परस्परांवर अवलंबून असतात. आता याप्रमाणे हा धडा तुम्ही नीट वाचायचा आहे.
इथे काजूची फळं दाखवली आहेत, ही सुद्धा उन्हाळी फळं म्हणून ओळखली जातात. आंब्याचा मोहर आलेला आहे, फुलोरा म्हणतो आपण त्याला. तर ती त्या त्या ऋतुमानामध्ये वाढणारी सगळी फळं आहेत. पावसाळ्याचे दिवस असले की पाऊस जेव्हा पडतो तेव्हा सृष्टीमध्ये बदल होतात. आपल्याला इंद्रधनुष्य सुद्धा दिसतं. आणि या काळामध्ये पावसाळी वनस्पतींच्या सगळ्या ज्या बिया असतात त्या विखुरलेल्या असतात आणि पाऊस पडायला लागल्यावर त्यांना अंकुर फुटतो. अंकुर फुटल्यावर वनस्पती वाढायला लागतात. संध्याकाळच्या वेळेला कधी कधी आपल्याला सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसतं. सगळीकडे पाणी झालं की बेडूक दिसायला लागतात. कधी कधी त्यांचे सतत डराव डराव असे आवाज आपल्याला कानी पडायला लागतात. पावसाळा संपला की थंडीचा मोसम येतो, थंडीचा कडाका वाढतो, बेडकांना त्रास होतो. जमिनीत खोलवर जाऊन झोप घेतात. त्यांची झोप ही 7 ते 8 महिने चालते. आपण अन्नासाठी शेतीवर अवलंबून असतो. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या ऋतूंमध्ये शेतीची ठराविक कामं होतात. हे सगळे शेतकरी करत असतात. यातून आपल्याला आता आपण काय शिकलो तर आपल्या आणि इतर सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात. प्रत्येक सजीवाच्या गरजा या निरनिराळ्या असतात. माकड, खारी हे वृक्षवासी प्राणी आहेत. त्यांना झाडांमुळे आधार मिळतो, अन्न मिळतं, त्यांच्या विष्ठेतून बिया पसरतात, त्या सगळीकडे ठिकठिकाणी उगवतात. ऋतुमानाच्या बदलांचा सजीवांवर परिणाम होतो. हिवाळ्यातील झाडांची पानांची जी गळती असते तसं प्राण्यांच्या अंगावरचे केस आहेत ते दाट होतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला झाडांना पालवी फुटते. पावसाळ्यात सगळीकडे हिरवाई दिसते, बेडूक दिसायला लागतात. तर असं हे सगळं सृष्टीचं जे चक्र आहे त्याच्या संदर्भात हा आपला जो धडा आहे तो आपण आता पाहिलेला आहे. आता आपण तुम्ही मुलांनी धडा शांतपणे लक्षपूर्वक वाचा. सजीवांचं एकमेकांची जे काही परस्परांशी नातं आहे ते समजून घ्या आणि परत धडा वाचा आणि त्याखालतील स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.